नमस्कार मंडळी, मी कोकणकर अनिल आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आणि आजचा खूप आनंदाचा दिवस आहे आणि मुचरीगाव आई निनावी देवी पालखी पथक हे मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे आणि आज कळवा येथे स्पर्धा आहेत आणि तोच व्हिडिओ घेऊन आलो आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन. तर चला बघू पालखी कशा प्रकारे नाचवली जाते. आणि मला अभिमानाची गोष्ट आहे, आपल्या मुचरी गावचे कलाकार मुंबईमध्ये आलेले आहेत आणि त्यांचा व्हिडिओ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर चला भेटू व्हिडिओमध्ये. असा बैलगाडा या ठिकाणी सुरुवातीलाच सादर होतोय. या रिंगणामध्ये पुन्हा एकदा सर्व नृत्यप्रेमींना एक नेत्र सुख देणारा असा क्षण सर पुन्हा एकदा अनुभवायला मिळतोय. बैलगाडा ज्यानं महाराष्ट्राला भुरळ घातली असा बैलगाडा या ठिकाणी हे सादर होतोय. माध्यमातून आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुचरीच्या माध्यमातून छान असा बैलगाडा या ठिकाणी हकलला जातोय. सुरुवातीलाच या रिंगणामध्ये शिवा शिवाची बैल जोड नावी बेगन आपली पुढं. सो जीवा शिवा सरच्या राजाचा असणारा हा बैलगाडा. साबकाचे फटकारे या ठिकाणी बाजूला पडतायत, बैलावर मारले जात नाहीत, त्यामुळे प्राण्यांची काळजी आम्हालाही आहे. आणि खऱ्या अर्थानं हे साकारणारी कलावंत ही माणसं आहेत. असं वाटतंय की खरोखरच बैल मार्गक्रमित होत आहेत आणि सुंदर असा देखाव. पहिला सीन 3 ते 5 मिनिटांचा अवधी. प्राणी मात्रांवर दया करा हा संदेश खऱ्या अर्थानं या ठिकाणी या बैलगाड्याच्या माध्यमातून एक वेगळी संस्कृती, महाराष्ट्राला एक वेगळी ओळख या ठिकाणी या आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुचरीच्या माध्यमातून गजरामध्ये आपण स्वागत करावं. एक वेगळी संस्कृती, वेगळा ठेवा, जपण्याचं काम या पथकाच्या माध्यमातून एक जन वेळ लावला अशा बैलगाड्यांची या ठिकाणी सलामी. आणि पुन्हा एकदा क्या बात आहे, छान नृत्याविष्कार पुन्हा एकदा पाहायला मिळतो. या ठिकाणी पालखीची पूजा, छान नृत्याविष्कार आई निनावी देवी पालखी नृत्य पथक च्या माध्यमातून एक वेगळा नृत्याविष्कार सादर करत असतानाच एक वेगळी कला या ठिकाणी सादर होताना आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळी कला, वेगवेगळी नृत्य पथकांच्या माध्यमातून या पालखी नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळते. आपण सर्वजण त्याचे साक्षीदार होतोय. एक चांगली नृत्य स्पर्धा आणि त्या चांगल्या नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून वेगवेगळी क्रमित व्हायचंय. स्पर्धा इथे चालूच राहील, पण जेव्हा पालखी येईल त्यापूर्वी आम्ही आपल्याला सूचना देऊ, मगच आपण उठायचंय. आता स्पर्धा चालू राहील. संघर्ष सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचं काम, संस्कृती ठेवा जपण्याचं काम या ठिकाणी केलं जातंय. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी संघ प्रवेश करता होताना आपल्याला पाहायला मिळतोय आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुचं जोपासलं. तिचं ऋण फेडण्यासाठी आपण तिचं स्वागत करण्यासाठी जाणार आहोत. पण पाहायला मिळतोय आपला तिसरा संघ प्रवेश झालेला आहे आणि मला आनंद आहे. 4 मिनिटाच्या आत त्यांनी केलंय. क्या बात आहे. सो एक सुंदर असा गेट त्यांनी आपल्या हातांच्या माध्यमातून बनवले, प्रवेशद्वार बनवले आणि त्यातून कलावंतांची एंट्री झालेली आहे. छान प्रवेश आपल्याला पाहायला मिळतोय कलावंतांचा. एक वेगळं गेट तयार करण्याचं काम. सुरुवातीलाच बैलगाडा अख्ख्या महाराष्ट्राला ज्यानं वेळ लावला तो बैलगाडा हा सुरुवातीलाच आपण पाहिला आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुचरीच्या माध्यमातून. आणि यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुचरी या ठिकाणी पुन्हा एकदा या पालखीच्या भोवती गोल रिंगण करून आणि या रिंगणाच्या बाहेरील बाजूला निशाण आणि झांज वादक वंदन करण्यात आलेलं आहे, नमन करण्यात आलेलं आहे आणि उक्षीच्या
महिला कार्यकारिणींना आणि पुरुष मंडळींना विनंती आहे, माझ्या सूचनेकडे लक्ष द्या. उक्षी गावातल्या, बाकी इतर गावातल्या महिला पुरुष मंडळींनी बसून स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे, पण उक्षी गावातल्या ज्या महिला आणि पुरुष आहेत त्यांनी तयारीत राहायचं आहे, कारण आपल्याला वेळेत कार्यक्रम, आचारसंहितेचा वेळेचं बंधन असल्यामुळे आपल्याला पूर्ण करायचं आहे. निशाण फडकवण्यात आलेलं आहे. खांद्यावरती आरूढ झाले 2 नर्तक आणि पालखी सुद्धा घेण्याचा एक प्रयत्न पावित्र्य राखत इथे केला जातो. निश्चित पावित्र्य राखणं हे फार बंधनकारक, ही महत्वाची सूचना आयोजकांकडून होती. आणि त्यामुळे पुन्हा एकदा पालखीचं पावित्र्य राखत पुन्हा एकदा वेगळे मनोरा या ठिकाणी रचला जातोय. आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुसरी छान मनोरा रचताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एक सुंदर देखावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तो आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुसरीच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी केवळ एक भुई आपल्या खांदीवरती आणि या ठिकाणी पालखीची पूजा केली जाते, नमन केलं जाते, वंदन केलं जाते. आणि पुन्हा एकदा पालखी उतरवून आपल्या खांद्यावरती घेऊन आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुसरी गोलाकार निशाण फडकवत. खरं तर पालखी नृत्य स्पर्धेमधून वेगवेगळे देखावे सुद्धा सादर करण्याची प्रथा सुरू झाली. आणि वेगवेगळे देखावे सादर करत असताना हे देखावे त्या संस्कृतीला धरून, संस्कृतीला ठेवा जोपासून खऱ्या अर्थानं संस्कृतीचं जतन संवर्धन कसं होईल, एक वेगळा संदेश नृत्यप्रेमींपर्यंत कसा जाईल, हा प्रत्येकाचा मानस आपल्याला पाहायला मिळतो. तो पालखी नृत्य प्रेमिकांबरोबरच या ठिकाणी पालखी नृत्य पथकाचा. क्या बात आहे. जर आपण नोटीस केलं असेल तर मान या बाजूला त्या बाजूला ज्या पद्धतीनं सहजतेनं ही पालखी फिरवताना केली आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे आणि खरोखरच अभिष्ट चिंतन. छान नृत्याविष्कार पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. ढोल वादक गोल रिंगण करून अग्रस्थानी निशाण, झांज वादक आणखी 2 पालखीची भोई हातामध्ये निशाण घेऊन पुन्हा एकदा या ठिकाणी पालखी नृत्य सादर करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळं भगव्याचं देखील महत्त्व या ठिकाणी निश्चित आपल्याला जोपासलं गेलेलं पाहायला मिळतंय. आणि त्यामुळं भगवा खांद्यावरती घेऊन पुन्हा एकदा भगवा हातामध्ये घेऊन खऱ्या अर्थानं हिंदू संस्कृतीचं जे प्रतीक आपण म्हणतो आणि धार्मिकतेचं प्रतीक हे देखील या ठिकाणी जोपासण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतंय. त्या आई निनावी देवी नृत्य पथकाकडून. भगव्याची ताकदच वेगळी आहे आणि त्या ताकदीचा एक छोटासा ट्रेलर आपण कळव्यातल्या या सगळ्या देवी भक्तांकडनं घेऊया. कारण जेव्हा जेव्हा भगवा फडकतो तेव्हा तेव्हा 2 दैवत आपल्याला नेहमीच आठवतात. एक म्हणजेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचसोबत प्रभू श्रीराम. त्यामुळे आता आपण सगळी भक्त मंडळी जसं देवीचा उदो करतोय, महाराजांचं नामाविधान सुद्धा आपण या भगव्याची उल्लेख झाल्यामुळे आपण महाराजांची ललकारी इकडे घेऊया. सगळ्यांनी मिळून म्हणूया. क्षत्रिय कुलवतांचं सिंहासनाधीश्वर गोब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमान योगी जाणता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जरा मला सगळ्यांचा आवाज येऊ दे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय भवानी. आणि अर्थातच प्रभू रामलल्ला यांचं राम मंदिर सुद्धा याच वर्षी विराजमान झालेलं अयोध्येमध्ये, त्यामुळे त्यांचाही उल्लेख आपण करूया. बोलो सियावर रामचंद्र की, पवन पुत्र हनुमान की जय श्रीराम. त्यांची आतषबाजी झालेली आहे. मला वाटतं आई आलेली आहे. आईची पालखी रोशनजी पोहोचली आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी आपण उद्घोष केलात आणि पुन्हा एकदा आपण सर्वांना मी घेऊन जातो या पालखी नृत्य स्पर्धेच्या निमित्तानं रिंगणाच्या दिशेनं छान नृत्याविष्कार सादर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आई निनावी देवी नृत्य पथक मुसरीच्या माध्यमातून हा एक वेगळा थरार पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवेगळे स्टंट, वेगवेगळे मनोरे, पालखी नृत्य सादर करण्याची वेगवेगळी कला
वेगवेगळ्या पद्धतीचं ढोलवादन, वेगवेगळ्या पद्धतीनं बोलतं असं ढोलवादन आणि त्याच बरोबरीनं लयबद्ध पद्धतीनं पालखी नाचवणं हा प्रकार जसा छान पाहायला मिळतोय. आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुजरीच्या माध्यमातून पुन्हा एकदा फेरा धरला जातोय. 2 पालखीचे भोई या ठिकाणी पालखी नाचवताना आपल्याला पाहायला मिळतात. खांदे पालट होते आणि पुन्हा एकदा सलामी आपल्या देवीला देऊन पुन्हा एकदा पालखी नाचवली जाते. अग्रस्थानी या पालखी नृत्याचं निशाण आपल्याला पाहायला मिळतंय. झांज वादन तितक्याच लयबद्ध पद्धतीनं पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा पालखीचे भोई बदलले जात आहेत आणि एक वेगळा ठेका या ढोलावरती घेत असताना देखील ढोलावरची काठी ज्या पद्धतीनं बदलली जाते त्या पद्धतीनं पालखीचे भोई बदलले जात आहेत आणि वेगवेगळे स्टंट, वेगवेगळे थरार, वेगवेगळे नृत्याविष्कार मैदानावरती आपल्याला या रिणांगणावरती पाहायला मिळत आहेत. ते या पालखी नृत्याच्या माध्यमातून आता जे होणार आहे ते खरोखरच नेत्रद्योग असणार आहे. खाली नृत्य करणाऱ्या मंडळींनी फेर धरलेला आहे, उलट्या दिशेनं ते झोपलेले आहेत आणि मला वाटतं काहीतरी आता विशेष अशी रचना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी आपले मोबाईल कॅमेराज ऑन केलेले आहेत माझ्यासारखेच. बघा किती सुंदर पद्धतीनं या निश्चित पडलेल्या नृत्य कलावंतांच्या वरून नाचत नाचत 2 भोई अतिशय सुंदर पद्धतीनं कोऑर्डिनेशन करत हे सादरीकरण करतायत. टाळ्या झाल्या पाहिजेत मला वाटतं. खरं तर पालखी नृत्य स्पर्धांमध्ये वेगवेगळे असे देखावे सुद्धा सादर करण्याची प्रथा ही सुरू झाली आणि असे वेगवेगळे देखावे याच पद्धतीतून एक सादर करण्याचं एक वेगळं धारिष्ट जे दाखवलं जातंय ते आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुजरीच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहिलं की वेगवेगळे मनोरे रचले गेले, वेगवेगळे नृत्याविष्कार या माध्यमात सादर केले गेले आणि सादरीकरण होत असताना तितक्याच धारिष्ट पद्धतीनं पालखीचं नाचवणं आपापल्या वेगवेगळे बाहू बदलत असतानाच, खांदे पालट होत असतानाच या ढोलांच्या ठेक्यावरती पालखी नाचवणं एक वेगळी कला या ठिकाणी आपल्याला जी पाहायला मिळते ती आई निनावी देवी नृत्य पथकाच्या माध्यमातून. येस, आणि जसं मी म्हटलं पावित्र्य हा सुद्धा तितकाच महत्वाचा मुद्दा आहे. हे सगळे स्टंट करत असताना पालखी आणि देवीचं जे पावित्र्य आहे ते जपणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तेही जपलं जाते. 7:16 झालेली आहेत. 7:03 हा प्रवेश झाला होता. मला वाटतं 13 मिनिटांचा अवधी ऑलरेडी संपलेला आहे. निर्णायक 7 मिनिटं आता निनावी देवीच्या या पथकाकडे उपस्थित आहेत. सॉरी, या पथकाकडे आता बाकी एक शिल्लक आहे आणि त्यामुळे या पुढच्या 7 मिनिटात काहीतरी दिमागदार होईल. निश्चित या ठिकाणी आई निनावी देवी नृत्य पथकाचा हा आपण प्रयत्न पाहतोय. छान असा प्रयत्न, वेगवेगळे स्टंट आणि स्टेप्सचा वापर करून आम्ही हे नृत्य कसं अधिकाधिक आकर्षक बनवलं या पद्धतीचं निश्चित या ठिकाणी संदेश देत असताना हे नृत्य पथक आपल्याला पाहायला मिळतंय. त्या आई निनावी देवी नृत्य पथक मुजरी वेगवेगळ्या स्टेप्सचा अवलंब केला गेला, वेगवेगळे स्टंट्स केले गेले आणि नृत्याविष्कार करत असताना ढोलांच्या वेगवेगळी काठी या ढोलावरती मारत असताना त्याच बरोबरीनं निशाण जे आपण म्हणतो स्टेप बाय स्टेप पद्धतीनं निशाण नाचवणं, वेगवेगळ्या स्टेप्सचा अवलंब करत झांज वादन करणं आणि त्याचबरोबरीनं ढोलवादन अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन, सुसूत्रता जी आपण म्हणतो, सुसूत्रबद्धता ही जी आपल्याला पाहायला मिळते की आई निनावी देवी नृत्य पथक मुजरी या संघामध्ये. या बात आहे. आणि पुढचे संघ 2 संघ आपण सर जाहीर करूया. पद्मावती मार्ग ताम्हाणे गुहागर आपण बरोबर 7:03 सुरू झालंय, म्हणजे 7:23 ती संपेल. 7:25 पद्मावती मार्ग ताम्हाणे गुहागर तयार राहायचे. आपला प्रवेश अंतिम पुकार दिला जाईल आणि त्यानंतर 5वा संघ असेल जय त्रिमुख मठ लांजा. या दोन्ही संघांनी तयार राहायचं. पुढील संघ असणार आहे पद्मावती मार्ग ताम्हाणे गुहागर आणि त्यानंतरचा संघ असणार आहे जय त्रिमुख मठ लांजा. आपण दोन्ही संघांनी तयार राहायचंय. आपल्याला पुकार देता क्षणीच आपण या ठिकाणी येऊन ताबा घ्यायचंय. छान असा नृत्याविष्कार, पुन्हा एकदा उंच असं निशाण फडकवलं जातंय आणि पुन्हा एकदा एक वेगळा स्टंट करण्याच्या विचारात हे नृत्य पथक असल्याचं आपल्याला दिसतंय.
छान स्टेप्स घेतल्या जात आहेत वेगवेगळ्या स्टंटच्या माध्यमातून. या नृत्य पथकानं छान असा नृत्याविष्कार मैदानावरती करत असताना या नृत्य प्रेमिकांची मनं जिंकली, नृत्य प्रेमिकांच्या मनावरती खऱ्या अर्थानं अधिराज्य केलं. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण सर या नृत्य पथकाला मनपूर्वक धन्यवाद देऊयात. कारण छान स्टंट्स वेगवेगळे अनुभवायला आपल्याला मिळाले, वेगवेगळे कौशल्य आपल्याला अनुभवायला मिळाली. अनेक कौशल्य या ठिकाणी या नृत्य पथकानं पणास लावलेली आपल्याला पाहायला मिळाली. प्रयत्नांची पराकाष्ठा या मैदानावरती आपल्याला जरूर पाहायला मिळाली. आणि म्हणून पुन्हा एकदा या नृत्य पथकाला आपण मनपूर्वक धन्यवाद देऊया. छान असं निशाण पुन्हा एकदा फडकवलं जात आहे. आणि अंतिम टप्प्यातील हा कदाचित शेवटचा मनोरा असावा असं म्हटलं तर वावगं ठरणार. पुन्हा एकदा एक मनोरा रचला जातोय तो या 19:19 म्हणजे 7:19 झालेली आहे. याचा अर्थ शेवटची 4 मिनिटं यांच्याकडे बाकी आहे. नाव दे आर गोइंग टू डू समथिंग आउटस्टँडिंग आणि काहीतरी वेगळं होणार आहे. 2 जणांच्या खांद्यावर 2 जण उभे आहेत आणि नृत्य सुरू झालंय. क्या बात है, इसको कहते हैं परफॉर्मन्स. जरा जोरदार टाळ्यांनी या कलावंतांचं आपण अभिनंदन करूया. पुढचा संघ असणार आहे पद्मावती मार्गतामाने गुहागर. आपण आपला संघ मार्गस्थ करायचा आहे. पद्मावती मार्गतामाने गुहागर हा नृत्याविष्कार संपुष्टात येता क्षणी आपण मार्गस्थ व्हायचंय. पद्मावती मार्गतामाने गुहागर आपल्याकरता ही सूचना आहे. कारण वेळेचं बंधन आयोजकांवरती आहे आणि म्हणून आपण देखील वेळेचं तारतम्य वेळेचं भाग राखून आयोजकांना सहकार्य करावं अशी आपल्याला विनंती असणार आहे. पुढचा संघ आम्ही घोषित करतोय पद्मावती मार्गतामाने गुहागर. सुहासी देसाई साहेब यांची इथे उपस्थिती झाली आहे आणि आपण काही क्षणापूर्वीच त्यांचा वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा आपण केलेला आहे. शरदचंद्रजी पवार साहेब यांची निष्ठा जपणारे हे व्यक्तिमत्व आज या मंचावर उपस्थित आणि अतिशय ज्या क्षणांची आपल्याला उत्कंठा होती, मला वाटतं निशाण आतमध्ये आलेलं आहे. आईची पालखी कुठल्याही क्षणी आतमध्ये येऊ शकते आणि त्यामुळे उक्षी या गावाचं जे दैवत आहे श्रीदेवी वाघजाई छान नृत्याविष्कार होताना पाहायला मिळतो आपल्याला. एक हाती आणखी माथ्यावरती पालखी घेऊन छान नृत्याविष्कार. अंतिम टप्प्यातील हा नृत्याविष्कार असू शकतो. छान स्पीड घेतले छान स्पीड आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी कदाचित या नृत्याविष्काराची शेवटचं मिनिट बाकी आहे. 7:22 झालेली आहे. 7:23ला आव्हान संपुष्टात येणार आहे. ओटी भरताना कोणीही पालखीची ओटी भरताना घाई गडबड करायची नाही आहे. सगळ्यांना दर्शन मिळणार आहे, त्यामुळे ओटी भरताना घाई करू नका. शेवटचं मिनिट मंडळाकडे बाकी आहे. आई निनावी देवी शेवटचं मिनिट आणि शेवटचा मनोरा माझ्या माहितीप्रमाणे असावा हा. पाहूया काय पाहायला मिळतंय शेवटच्या मिनिटात. लास्ट सिक्सर. एका बाजूला परफॉर्मन्स जमतोय आणि दुसऱ्या बाजूला आईची पालखी. हॅलो हॅलो जरा यांचा परफॉर्मन्स संपू दे. तर नमस्कार, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलाच असेल. तर आमच्या गावचे कलाकार आले 350 किलोमीटर प्रवास करून थकून मुंबईत येऊनसुद्धा जी एनर्जी, जो उत्साह त्यांनी दाखवला आणि पहिला क्रमांक पटकावून त्यांनी मुसरी गावचे नाव खूप उंचावर घेऊन गेलेले आहेत आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा. आई निनावी देवी चरणी एकच प्रार्थना करेन की असेच यशस्वी व्हा आणि मुसरी गावाचं नाव खूप पुढपर्यंत घेऊन जावा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर शेअर करा. आपल्या गावातील मित्रमंडळी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि
खूप चांगल्या प्रकारे पालखी नाचवली आणि आता सध्या महाराष्ट्रात गाजत असलेले बैलगाडा शर्यत हे देखावा त्यांनी दाखवला आणि घोडा नाचवून त्यांनी सुरुवात केली आणि पालखी खूप चांगल्या प्रकारे नाचवली. अचूक टायमिंग, शिस्तबद्ध आणि खूप सुंदर. आणि मला कल्पेश सूर्य यांचे आभार मानतो की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलं. त्यांचा रेशल खूप चांगली केली असणार, कारण त्या प्रकारे जी पालखी नाचवली ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या मित्रमंडळीपर्यंत हा पोचवा. मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन तुमच्या समोर. आणि माझा यूट्यूब चॅनलच्या मार्फत कोकणची लोककला, परंपरा, संस्कृती आणि कोकणचे छोटे छोटे जे कलाकार आहेत त्यांना यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्या पुढं आणण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. नक्कीच तुम्ही सपोर्ट कराल. धन्यवाद. असाच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला, बाय बाय.